एका टोपामध्ये भात शिजवत ठेवा. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करा. एका साईडला तेल तापत ठेवले आपण भाताला तडका देण्यासाठी. त्याच्यामध्ये मसाले ॲड करा. मसाले ॲड झाल्याच्या नंतर तेच गरम गरम त्या भातावर आपण टाकून घेऊ. बघा कसा तडका आला. असं व्यवस्थित झाल्याच्या नंतर 80% भात शिजवायचं. मग याच्या जाळीमध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच टोपाने झाकून द्यायचं तोपर्यंत आपला बाकीचा मसाला रेडी होत नाही तोपर्यंत. एका कुकरमध्ये तेल टाकू. त्याच्यामध्ये 1-2 पळी तेल टाकू. थोडी चिमूटभर हळद आणि त्याच्यामध्ये बकऱ्याचं मटण टाकू. बकऱ्याचं मटण कसं लवकर शिजत नाही ना, म्हणून ते अगोदर 2 किंवा 3 शिट्ट्यामध्ये थोडं 70% शिजून घेऊ. त्याच्यामध्ये थोडं हलका हलका पाणी टाकून द्यायचं जेणेकरून खाली चिपकू नये मटण. आणि व्यवस्थित झाकण लावून घेऊ. एका साईडला तोप तापत ठेवले मी मसाला रेडी करण्यासाठी. आता हे कुकरमधलं मटण शिजले का पाहू आपण. चेक करते, बघा शिजले का नाही शिजलं. अजून 2 शिट्ट्या घ्यायला लागतील तेव्हा बरोबर होईल. एका साईडला मी टोप तापत ठेवले. त्याच्यामध्ये तेल टाकते. तेल थोडं जास्तीच टाका, म्हणजे जसं तुम्हाला पटेल तसं. आम्हाला तर जास्तीच लागते म्हणून आम्ही थोडं जास्तीच टाकतोय. एका साईडला कांदा कापून ठेवले बारीक चिरून. टोमॅटो, लसूण अद्रक पेस्ट, कोथिंबीर एकदम बारीक चिरून घ्या. तर कांदा टाकू. कांदा, अद्रक, लसूण पेस्ट सर्व एकत्रच टाकू. टोमॅटो पण एकत्र टाकू. आता व्यवस्थित परतून घ्या. असं व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित शिजून देऊ. मग झाकण देऊ. थोड्या टायमातून बघत जावा का व्यवस्थित शिजले की नाही. आता कुकर आपण परत लावला होता, आता झाले का बघू. शिजले का व्यवस्थित मटण. हो, आता व्यवस्थित शिजलेलं आहे. 80% का 90% शिजलेलं आहे. 1% नंतर शिजून जाईल बिर्याणीमध्ये. आता आपला कांदा वगैरे व्यवस्थित मिळालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हळद, लाल मसाला, गरम मसाला, बिर्याणी मसाला हे ॲड करू आणि व्यवस्थित शिजून घेऊ. जेणेकरून व्यवस्थित शिजून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी ॲड करू त्याच्यामध्ये, म्हणजे जेणेकरून मसाला करपू नये. नंतर जे बकऱ्याचं मटण आपण शिजवलेलं ते त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित घाटलून घेऊ आणि झाकण देऊ. गॅस एकदम कमी करून ठेवा. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करू. आता कमीत कमी 10-15 मिनटं असंच झाकून ठेवा. 10-15 मिनटानंतर बघा आपलं जे बाकी असतं कच्चं मटण ते याच्यामध्ये शिजून जातं. मग जो राईस आपण ठेवला होता इथं साईडला काढून, तो व्यवस्थित काढून त्याच्यावर टाकून घेऊ. आणि हे टाकून घेतल्याच्या नंतर थोडा हलकासा लाईटली पाणी मारून घेऊ, जेणेकरून जो राईस आपला थोडा कच्चा होता तो वाफेवर शिजून जाईल. हे राईस टाकल्याच्या नंतर 10-15 मिनटं अजून गॅस चालू ठेवा. नंतर मग तो व्यवस्थित शिजून जातो. झाले.